हॅलो फ्रेंड, नमस्कार. तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. बघा, जागा भरपूर आहे. आता ग्रुप सीच्या भरपूर जागा वाढल्या, 6,000 प्लस होऊन गेल्यात. अगदी 10,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु जर फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेला चांगले मार्क्स असणं गरजेचं आहे. आणि आत्तापासूनच पेपर 1 पेपर 2 दोन्ही करणं गरजेचं आहे. जर पेपर 1 पाहिलं तर तुम्ही पेपर 1मध्ये इंग्रजी म्हणजे इंग्लिश हा फार डिसाइडिंग फॅक्टर ठरतो. बघा मित्रांनो, आपण सुरू करतोय MPSC इंग्लिश ग्रामर PYQ सिरीज. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही सिरीज पूर्णपणे मोफत असेल. यूट्यूबला सर्वांसाठी ही फ्री ऑफ कॉस्ट असेल. आणि बघा, PYQ का घेतोय आपण? कारण PYQ हा आपल्यासाठी आरसा आहे मित्रांनो. की PYQ आपल्याला दाखवतं की आयोगाचं स्टँडर्ड काय आहे, की तयारी कुठल्या दिशेने असली पाहिजे. किंवा भरपूर सारे PYQ कॉपीज होतात किंवा भरपूर साऱ्या PYQचा पॅटर्न कॉपी होतो. म्हणजे शब्द फक्त बदलतात पण पॅटर्न सेम असतो. मग जर माझी एकदा PYQवरती कमांड आली तर माझे भरपूर सारे प्रश्न सुटू शकतात. आणि हाच उद्देश घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये मार्क्स आणखी कसे इम्प्रूव्हमेंट करता येईल त्यासाठी आपण ही इंग्लिश ग्रामर PYQ सुरू करतोय. आणि याची खासियत म्हणजे मित्रांनो, ही टॉपिक बेस असणार आहे. टॉपिक वाईज PYQ आपण घेणार आहे. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही तिकडे टॉपिक स्टडी करायचा, इकडं PYQ पाहायचे. टॉपिक तिकडे स्टडी करायचा, रेडी करायचा, इकडं PYQच पाहायचे. म्हणजे बघा, PYQ बघताना म्हणजे तुम्ही बघणार आहे की एकदा जर तुम्ही पाहिलं तुमच्या लक्षात येईल की भरपूर सारी म्हणजे यार तुम्ही म्हणाल की यार तर फार सोपं आहे असं तुम्हाला वाटायला लागेल एकदा. त्यामुळे तुम्ही लेक्चर बघा. ठीक आहे, ही सिरीज आपण इथंच यूट्यूबवरती पूर्ण करणार आहोत. प्रत्येक एक टॉपिक घेणार आहे. त्यामुळे तुमचा वेळ न दवडता आपण आज आपला टॉपिक असणार आहे नाऊन. तुम्ही नाऊन हा टॉपिक स्टडी केला असेल. कुठल्याही व्यक्ती, वस्तू, प्राणी याचं जे नाव असतं त्याला आपण नाऊन म्हणतो. त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही अभ्यासले असेल. अगदी कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, कंपाऊंड नाऊन सगळे प्रकार तुम्ही पाहिले असेल. किंवा इव्हन पाहिले जरी नसतील तरी तुम्ही हा व्हिडिओ पहा. तुमच्या भरपूर कन्सेप्ट तिथे क्लिअर होणार आहे. बघा, वेळ न दवडता आपण सुरू करतोय नाऊन या टॉपिकवरती. आयोगानं MPSC ग्रुप B, ग्रुप C राज्यसेवा या परीक्षेमध्ये विचारलेले PYQज आपण सुरू करतोय. बघा, पहिला प्रश्न आत्ताच ग्रुप B 2025ला म्हणजे आत्ताच लेटेस्ट जो पेपर झाला त्यामध्ये हा प्रश्न विचारला. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. ते काय म्हणतात की बरोबर वाक्य शोधा. बघा, असे जेव्हा मल्टीलायनर प्रश्न दिसतात ना तुम्हाला, मल्टीलायनर ऑप्शन, तेव्हा शक्यतो शेवटच्या ऑप्शनवरून सुरुवात करायची. का बरं माहिती का? आपला वेळ त्याने वाचतो. बघा, आता पहिला C पासून सुरुवात करू आपण. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जनरली असे मल्टीलायनरचे जे प्रश्न असतात ना ते त्यामध्ये कॉमन एरर्स हा घटक त्याने आणलेला असतो. म्हणजे पहिल्यांदा बघायचं सब्जेक्टनुसार वर्ब आहे का. आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बघतो. सब्जेक्टनुसार वर्ब आहे का. बघा, ऑनेस्टी हा तुमचं नाऊन झालं, त्यासाठी इज हे क्रियापद वापरलं. बरोबर आहे का? यस, डेफिनेटली बरोबर आहे. का? कारण ऑनेस्टी हा तुमचा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक नाम आहे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आपण नेहमी सिंग्युलर घेतो. याचा प्लुरल करता येईल का आपल्याला? आपण असं म्हणतो का रे की माझ्याकडं 2 ऑनेस्टी नाही ना. ते एखाद्या म्हणा की नाही रे बाबा माझ्याकडं 3 ऑनेस्टी, 1 ऑनेस्टी, 2 ऑनेस्टी, 3 ऑनेस्टी असं करता येतं का? नाही. म्हणजे याचं आपल्याला प्लुरल कधीच करता येत नाही. आणि तसंही ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन हे कसं घेतो आपण? नेहमी सिंग्युलर घेतो, सिंग्युलर. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या समोर आपण कुठलंही आर्टिकल लावत नाही. समजलं का रे? म्हणजे बघा, ऑनेस्टी असं कधी होणार नाही. समजलं का? ऑनेस्टी, ॲन ऑनेस्टी असं कधीही होणार नाही. समजतंय का? ऑनेस्टी हे सिंग्युलर आहे, त्यासाठी इज घेतलं. हा ऑप्शन बरोबर आहे. बघा, आता B नंबर म्हणजे आपल्याला C पाहिजे. बघा, इथं नाही आहे, इथं नाही आहे. या दोन्हीपैकी उत्तर असणार आहे. 2 ऑप्शन आपले घडले. ठीक आहे. आता बघा, हाऊसेस आर मेड अप ऑफ द ब्रिक्स अँड द सिमेंट. बघा, असे ब्रिक्स आणि सिमेंट असे शब्द लगेच क्लिक झाले पाहिजे की हे कुठल्या तरी मटेरियलपासून बनलेलं आहे. म्हणजे मटेरियल नाऊन आहे. आणि जे रूल ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला फॉलो होतात तेच मटेरियल नाऊनला सुद्धा होतात. म्हणजे मटेरियल नाऊन सुद्धा नेहमी कसं घ्यायचं? सिंग्युलर घ्यायचं. मटेरियल नाऊनच्या अगोदर सुद्धा आर्टिकल A and the लागत नाही. बघा, यांनी काय केलं? द हे आर्टिकल लावलं. बघा, द ब्रिक अँड द सिमेंट याच ठिकाणी त्यांनी चुकवलेलं आहे. म्हणजे ब्रिक आणि सिमेंट हे मटेरियल नाऊन आहे, त्याच्यासमोर कुठलंही आर्टिकल लागत नाही. समजलं का? म्हणजे जे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला रूल होतात तेच रूल तुमचे मटेरियल नाऊनला सुद्धा फॉलो होतात.
समजलं? त्यामुळे हा ऑप्शन तुमचा कटला, म्हणजे मला बी नकोय. आता 2 पर्याय बाकी होते, बी नको, डायरेक्ट मला उत्तर भेटलं ऑनली सी. मला एक पर्याय वाचण्याची पण गरज नाही भासली. म्हणजे याने काय झालं रे, माझा टाईम वाचला. जर तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली असते तर तुम्हाला सगळे पर्याय वाचावे लागले असते. पण आम्ही जेव्हा शेवटून सुरुवात करतो, मला 1 किंवा 2 पर्यायामध्येच उत्तर भेटून जातं. एलिमिनेशन मेथड आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपला टाईमसुद्धा त्यामध्ये वाचतो. तरी आपण हे बघूया प्रश्न, ठीक आहे? बघा, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. म्हणजे मूर्ख मित्रापेक्षा शहाणा मित्र कधीही चांगला. बघा मित्रांनो, एनिमी आणि फ्रेंड हे तुमचे आहे कॉमन नाऊन, बरोबर ना? कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला दिलेलं नाव असतं. जसं की बघा, फ्रेंड म्हटलं हे काय आहे, कॉमन नाऊन आहे, नाही का? पण याच्यामध्ये तुम्ही राम श्याम जर म्हटले, हे काय झालं, तुमचं प्रॉपर नाऊन झालं. ओके, म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल लावत नाही, पण कॉमन नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल लावतो, एन, बरोबर? म्हणजे इथं काय पाहिजे होतं, अ फ्रेंड पाहिजे होतं. म्हणजे इथं पाहिजे होतं अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. अ म्हणजे एक, अ फ्रेंड म्हणजे एक मित्र. समजलं का तुम्हाला? अ गर्ल म्हणजे एक मुलगी, असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे इथं अ पाहिजे होता, हा ऑप्शन तुमचा कटला. तसं पण आपलं उत्तर ऑलरेडी आलं होतं. समजलं का? येस. बघा आता सेकंड बघा, हा आयोगाचा फेवरेट प्रश्न म्हणता येईल, म्हणजे पॅटर्न फिक्स आहे. कालिदास इज कॉल्ड ॲज द शेक्सपियर ऑफ इंडिया. हा प्रश्न विचारला. आता यांनी प्रश्न काय विचारला, वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. ग्रुप बी 25ला प्रश्न विचारला. लेटेस्ट आहे बघा. आता होमर हा ग्रीक पोएट होता. कुठला रे? ग्रीक पोएट होता. हा काय भारतामधला नव्हता. मग तिथं काय म्हणतात, होमर ऑफ इंडिया. मग इंडियाचा काय संबंध आला इथं? मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये जनरली एका वाक्याचं एका नामाची तुलना दुसऱ्या व्यक्तीबरोबर केलेली असते किंवा दुसऱ्या नामाशी केलेली असते. बघा या वाक्यामध्ये वाल्मिकी काय रे, प्रॉपर नाऊन आहे की कॉमन नाऊन आहे? कुठल्याही व्यक्तीचं विशेष नाव आहे, विशेष आहे म्हणजे प्रॉपर नाऊन आहे, म्हणजे हे तुमचं प्रॉपर नाऊन झालं. आणि आता होमर हा सुद्धा ग्रीक पोएट होता. कुठं होता तो? ग्रीकमध्ये होता. म्हणजे होमर हा पण काय आहे, तुमचं प्रॉपर नाऊन आहे. पण वाक्यामध्ये काय केलं त्यांनी माहिती का, या प्रॉपर नाऊनच्या अगोदर द लावलं. द, आता मला सांगा तुम्ही, आपण द हे प्रॉपर नाऊनच्या अगोदर लावतो का? द राम, द श्याम असं म्हणतो का? नाही. म्हणजे प्रॉपर नाऊनच्या समोर आपण कुठलंही आर्टिकल लावत नाही. पण यांनी लावलं कारण अशा वेळेला त्या व्यक्तीची तुलना करण्यासाठी आपण द लावू शकतो. म्हणजे याचा अर्थ होतो वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. म्हणजे जसा होमर हा ग्रीक पोएट एवढा फेमस होता, तेवढाच फेमस आपल्यासाठी, आपल्या भारतासाठी वाल्मिकी आहे. म्हणजे या वाल्मिकीला होमरची तुलना दिलेली आहे किंवा त्याची तुलना केलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये हे जे द होमर आहे हे प्रॉपर नाऊन न राहता हे कॉमन नाऊन म्हणून गणलं जातं. समजलं का तुम्हाला? म्हणजे बघा असा प्रश्न आयोगाने विचारला होता. कालिदास, फेवरेट प्रश्न आहे. कालिदास इज द कॉल्ड एज शेक्सपियर ऑफ इंडिया किंवा कालिदास इज शेक्सपियर ऑफ इंडिया. कालिदास इज दी शेक्सपियर ऑफ इंडिया. आता या वाक्यामध्ये पण बघा, हा शेक्सपियर त्यांनी काय विचारलं होतं, मग कालिदासला शेक्सपियरची तुलना दिलेली. शेक्सपियर हा भारतामधला नव्हता, पण त्याच्या गुणाची तुलना केलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये शेक्सपियर हे तुमचं प्रॉपर नाऊन न राहता कॉमन नाऊन होतं. फिक्स असा प्रश्न दिसला तुम्हाला, आर्टिकल द लागलं, एखादा कॉमन नाऊन आहे आणि ऑफ इंडिया असं काहीतरी असेल तर हा जो प्रश्न, हा जे शब्द आहे तो नेहमी कॉमन नाऊन असतो तुमचा. लक्षात ठेवा, फिक्स प्रश्न यावरती विचारला जातो. म्हणजे कॉमन नाऊन ए नंबर आपल्याला पाहिजे, 3 नंबरमध्ये आपल्याला भेटतं. ठीक आहे, येस. आता बघा ग्रुप सी 24ला प्रश्न विचारला, आयडेंटिफाय द एरर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा एरर याला आपण स्पॉटिंग एरर म्हणतो. अशा टाईपचे प्रश्न आयोग आता वाढवतोय. तुम्हाला 4 ते 5 प्रश्न स्पॉटिंग एरर या घटकावर ते पाहायला मिळतात. बघा, द कॉस्ट ऑफ ऑल द नेसेसरीज हॅव गॉन अप. पहिलं तुम्हाला सांगितलं काय, सब्जेक्टनुसार वर्ब आहे का हे पहिलं चेक करायचं. बघा आता आपलं वाक्य स्ट्रक्चर कसं असतं, पहिल्यांदा सब्जेक्ट असतं, नंतर वर्ब असतं, नंतर ऑब्जेक्ट असतं. ठीक आहे. मग आता सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट काय असतं, नाऊन असतो. ठीक आहे. सब्जेक्ट काय, द कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय, किंमत. आता मला सांगा, कॉस्ट हे काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? त्याला आपल्याला मोजता येतात का रे? आपल्याला म्हणता येतं की माझ्याकडे 2 कॉस्ट आहे, 3 कॉस्ट आहे, 4 कॉस्ट आहे, असं म्हणता येते का?
आपल्याला 1 2 3 मध्ये कॉस्टला मोजताच येत नाही. मोजता येत नाही म्हणजे अनकाउंटेबल आहे. आणि सिंपल रूल आहे की अनकाउंटेबल नाऊन हे नेहमी सिंग्युलर घ्यायचे. लक्षात ठेवायचं. मुलं काय करतात माहिती का, पाठ करत बसतात. ते फर्निचर, लगेज, ऑफस्प्रिंग, सिनरी पुढं पाहणार आहे आपण, ते फार इंटरेस्टिंग आहे. हे पाठ करत बसतात. पाठ नाही करायचं, फक्त त्याला प्रश्न विचारायचा, तिला 1 2 3 यामध्ये मोजता येतं का. ते म्हटलं मोजता येत नाही, नाही मोजता येत तर ते आहे अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल म्हणजे सिंग्युलर क्रियापद घ्यायचं. यांनी काय केलं, इथं हॅव म्हणजे प्लुरल क्रियापद वापरलं, इथं पाहिजे होतं हॅज, तेव्हा ते बरोबर झालं असतं. म्हणजे ह्या वाक्यामध्ये हॅवमध्ये एरर आहे, म्हणजे कुठं सी मध्ये एरर आहे. आता बघा मुलं काय करतात, इथं पाहिलं लगेच सी नंबर 3 नंबर गोल करतात. अरे खाली ऑप्शन पण आहे बरं का आणखी, बघा मग सी कुठं आहे, 4 नंबरला आहे, म्हणजे आपलं उत्तर कुठं येईल, 4 नंबर. अशा भरपूर लोकांच्या सिली मिस्टेक पण होतात बरं का, माझ्या पण झाल्या होत्या. म्हणजे 2 ते 3 प्रश्न आपले सर्रास चुकतात, कारण प्रश्न व्यवस्थित न वाचणं, व्यवस्थित गोल न करणं, त्यामध्ये आपले प्रश्न चुकत असतात. त्यामुळे आत्तापासून जर प्रॅक्टिस असेल तर त्या चुका आपल्या होत नाही. आता पुढं बघा, आता इंटरेस्टिंग प्रश्न आहे, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्सेस. इनकरेक्ट बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला काही स्टोरी पुढं सांगणार आहे, पण असे काही शब्द आहे मित्रांनो. आता बघा हे जे शब्द आहे ना, शूज, सॉक्स, ट्राउझर्स, शर्ट्स, स्पेक्टेकल्स, हे मुलं पाठ करतात. आणि तुम्हाला दिलं असतं की नाऊन यूज ॲज प्लुरल, मग हे नाऊन्स आहे ते नेहमी प्लुरल वापरावे. पाठ करण्याची गरज नाही. का बरं, कारण शूज म्हणजे काय रे, बुटं. शूजमध्ये 1 बूट असतं का तुमचं, नाही ना, 2 असतात. 2 आहे म्हणजे काय, प्लुरलच आहे ते. सॉक्स 1 असतो का, असं आहे का तुम्ही 1 सॉक्स घालून चालले पुढे बाहेर, नाही ना, सॉक्स 2 असतात, जोडी असते ती. 2 आहे म्हणजे ते प्लुरल आहे. ट्राउझर पॅन्ट, त्याला 2 टोकं असतात म्हणजे प्लुरल आहे. स्पेक्टेकल्स म्हणजे आपला चष्मा, त्याला पण 2 बाजू असतात, 2 बाजू आहे म्हणजे प्लुरल आहे. शिअर्स हे झाडं कापण्याचं, त्याला आपण शिअर्स म्हणतो, त्याला पण 2 साईड असतात, ते सुद्धा प्लुरल आहे. समजलं का. म्हणजे हे शब्द नेहमी कसे वापरायचे, प्लुरल वापरायचे. इथं आयोग मिस्टेक करत असतं, ते एक्झाम्पल पण दाखवतो. आता आणखी मिस्टेक कुठे करतं, इथं सगळ्यात जास्त कन्फ्युजन पोरांचं होतं. एवढे शब्द आहे, जेंट्री, क्लर्गी, पिजंट्री, पोएट्री, कॅटल. मग आता हे शब्द कसे वापरायचे, सिंग्युलर का प्लुरल. मित्रांनो हे शब्द सुद्धा हे दिसायला जरी सिंग्युलर वाटत असले, त्याला जरी यस यस नसेल तरी नेहमी ते प्लुरलच वापरायचे. समजलं का. हे तर प्लुरल आहेतच, हे पाठ करण्याची गरज नाही. हे शब्द लक्षात ठेवायचे. आता लक्षात कसं ठेवणार, बघा आत्ताची जनरेशन आहे ना, आत्ताची जेनजी, आत्ताची जनरेशन ही क्लर्क बेक होत नाही बरं का. ती काय करते माहिती का, ती डायरेक्ट गावाकडे जाऊन शेतकरी बनते आणि आपलं बेस्टपैकी पोल्ट्री फार्म टाकते. म्हणजे बघा आत्ताची जनरेशन, बघा जनरेशन म्हणजे जेंट्री जनरेशन, आत्ताची जनरेशन काय करते, क्लर्क वगैरे होत नाही. मग ती काय करते, मग ती गावाकडेच म्हणून शेतकरी बनते. पिझंट म्हणजे शेतकरी, पिझंट्री. मग काय करते, ते पोल्ट्री फार्म सुरू करतात लोक, बिझनेस, पोल्ट्री फार्म सुरू केलं, आणखी गाई म्हशी घेतात, कॅटल घेतात. एवढेच शब्द लक्षात ठेवायचे. हे नेहमी प्लुरल, दिसले प्लुरल्स वापरायचे. बघा तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसायला बघायला मिळतील. म्हणजे काय, आत्ताची जनरेशन क्लर्क बेड काय करत नाही, जेंट्री क्लर्की, मग काय करतात, पिझंट बनतात म्हणजे शेतकरी, पिझंट्री. मग पोल्ट्री फार्म, पोल्ट्री, मग कॅटल. हे शब्द नेहमी प्लुरल घ्यायचे. आता या इकडे आपलं, आता त्यांनी इनकरेक्ट विचारलं, हिज ट्राउझर्स इज टॉर्न, त्याचे जे ट्राउझर्स आहे ते फाटलेलं आहे. मग आता हे ट्राउझर्स, बघा ट्राउझर्स, याला यस लावा, ट्राउझर्स. आता यांनी काय वापरलं, इज वापरलं. इज बरोबर आहे का रे, तुम्हाला काय सांगितलं, ट्राउझर म्हणजे 2 बाजू आहे, यस, म्हणजे प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणजे इज नाही पाहिजे, इथं आर पाहिजे, इथं आर पाहिजे होतं. म्हणजे हिज ट्राउझर्स आर टॉर्न असं पाहिजे होतं, या ठिकाणी चुकवलंय. समजलं का. आता बघा, द जेंट्री ऑफ द टाउन वेअर इन्व्हायटेड, आठवलं का. जेंट्री आत्ताची जनरेशन क्लर्क बे करत नाही, पिझंट बनले, पोल्ट्री फार्म टाकते, कॅटल घेतात. हे नेहमी प्लुरल वापरायचं. मग बघा जेंट्रीसाठी काय वापरलं, प्लुरल वापरलं. बरोबर आहे का, यस 100% वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट पाहिजे, म्हणजे आपल्याला बी नको. बी नको म्हणजे हा ऑप्शन येणार नाही, हा येणार नाही, यापैकी एक ऑप्शन येईल, आपल्याला ए पाहिजे. ठीक आहे, यापैकी करेक्ट.
आता बघा, हिज हिअर्स आर ऑल ब्लॅक. आता एक क्रियापद काय वापरलं, आर वापरलं. हिज हिअर्स, हिअर्स म्हणजे केस, केस. आता तुम्हाला वाटेल की केस हिअर्स म्हणजे यस प्लुरल आहे आणि मग हे करतोय. मित्रांनो, आपल्याला हे जे हिअर्स हा शब्द आहे, हिज हिअर्स म्हणजे त्याचे केस, हिअर्स आपल्याला मोजता येतात का? कोणी आहे का की बाबा त्यांनी कुठले जर डोक्यामधले केस मोजले की बाबा माझ्या डोक्यामध्ये 1000 केस आहे, 2000 केस आहे, असं मोजता येतात का? नाही, केस मोजताच येत नाही, म्हणजे अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल आहे म्हणजे हिज हिअर्स हे अनकाउंटेबल आहे. सिंग्युलर क्रियापद पाहिजे आपल्याला. यांनी काय केलं, इथं आर वापरलं, प्लुरल केलं, चुकलं. इथं काय पाहिजे होतं, हिज हिअर्स आर ऑल ब्लॅक. अजून आहे काळे, सफेद झालेले नाही. समजलं का? त्यामुळे हे चुकलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ए आणि सी तर पाहिजेच, ए आणि सी पाहिजेच. इथं नाही, हे चुकलं. आपल्याला उत्तर भेटून गेले ए आणि सी. बघा, 4 नंबरचा पर्याय वाचण्याची पण गरज नाही भासली आपल्याला. समजलं का? शेवटून केलं असतं तर 2 पर्यायामध्येच आपलं उत्तर भेटलं असतं. ओके, आता बघा, तरी आपण बघू. आणखी एखादी गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, मनी, डिस्टन्स आणि टाईम. मित्रांनो, हे डायरेक्ट ग्रामरच्या कन्सेप्ट बरं का, भल्या मोठे असतात. हे 3 दिसलं की ते नेहमी सिंग्युलर वापरायचं. समजलं का? सिंग्युलर म्हणजे MDT लक्षात ठेवा, MDT. ठीक आहे. बघा आता, $10,000 इज अ बिग सम. $10,000 खूप मोठी अमाऊंट आहे. बघा, या वाक्यामध्ये डॉलर्स म्हणजे काय रे, मनी, मनी, मनी पैसा. आणि सांगितलं मनी, डिस्टन्स, टाईम आलं की नेहमी सिंग्युलर घ्यायचं. हे वाक्य बरोबर आहे तुमचं. आता इथे असं येऊ शकतं, 10,000 किलोमीटर इज अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. मग इथे इज बरोबर आहे, कारण आपण डिस्टन्स बरोबर बोलतो, डिस्टन्स सुद्धा किलोमीटर घ्यायचं. पण मी असं म्हटलं की 5 बघा, 5 आवर इज व्हेरी प्रिशियस टाईम किंवा काय पण तुम्ही म्हणू शकता. तर 5 आवर्स टाईम विचारलं तुम्ही, टाईमबद्दल बोलताय ते सिंग्युलरच घ्यायचं. म्हणजे MDT, मनी, डिस्टन्स, टाईम, या 3 गोष्टी आल्या की तुम्ही सिंग्युलर घ्यायचं. सिंग्युलर घ्यायचं म्हणजे एक तर इज घ्यायचं किंवा वॉज घ्यायचं किंवा हॅज घ्यायचं किंवा क्रियापदाला यस किंवा यस लावायचं. एवढंच करायचं. समजलं का? ओके, फाईन. बघा पुढं, 5 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. मित्रांनो, हा तुमचा असतो, बघा, शब्द आहे, बेस वर्ड. या शब्दाच्या जे पुढला आपण लावतो ना, त्याला आपण सफिक्स म्हणतो. आणि शब्दाच्या अगोदर जे लावतो त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. प्रिफिक्स. पी अगोदर असतो म्हणजे प्रिफिक्स, एस नंतर असतो म्हणजे नंतर. आता बघा, या प्रिफिक्समुळे शब्दाचा अर्थ विरुद्धार्थी बनतो. याच्यामध्ये अ आहे, अन आहे, डिस असे शब्द लावतो. पण शब्दानंतर जे लागतं ते सफिक्स, त्याच्यामुळे काय होतं, शब्दाची जात बदलते. म्हणजे नाऊनचं नाऊनचं ॲडजेक्टिव्ह बनणं किंवा एखाद्या शब्दाचं नाऊन बनणं असं आपल्याला पाहायला मिळतं. आता डिस्ट्रॉय करणं हे झालं वर्ब, आणि याला ते म्हणतात की तुम्ही काय करा, नाऊन बनवा. नाऊन. मित्रांनो, नाऊन बनवण्यासाठी हे काय सफिक्सेस आहे. हे दिसले, MENT म्हणजे रिटायरला MENT लावलं, रिटायरमेंट, नाऊन बनलं. NESS काइंडचं काइंडनेस, नाऊन बनलं. TION इमॅजिनचं इमॅजिनेशन, ऑपरेटचं ऑपरेशन, फॉर्मचं फॉर्मेशन, कंपोजचं कंपोजिशन, कंट्रीब्यूटचं कंट्रीब्युशन. म्हणजे हे जे शब्द आहे SION, ANC, ENC, CY, हे शब्द लावले की नाऊनच बनतं. आणि असा तुम्हाला फिक्स प्रश्न पाहायला मिळतो. सफिक्स प्रिफिक्सवरती आयोग 1 ते 2 प्रश्न विचारत आहे. ठीक आहे. बघा, मग डिस्ट्रॉयचं काय, डिस्ट्रक्टिव्ह होईल का नाही, हे ॲडजेक्टिव्ह झालं. मग डिस्ट्रक्शन, बघा, TION लागलं. मग शब्दाला काय लावला, TION लावलं की ते नाऊन बनतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे 2 नंबर आपलं डिस्ट्रक्शन हे नाऊन झालं. समजलं का? ओके. आता बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट इन द गिवन सेंटेन्स. राज्यसेवा 22चा प्रश्न आहे. ॲक्च्युली हा प्रश्न त्यांनी क्लॉजमध्ये पण जातो. ठीक आहे. आता बघा, एक सिम्पल फॅक्ट्स आहे, त्यांनी या शब्दाला अंडरलाईन केलं. मग ते काय, बघा, जास्त डोकं लावायचं नाही. वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं रे, सब्जेक्ट असतो, नंतर व्हर्ब असतं, नंतर ऑब्जेक्ट असतो. मान्य? व्हर्बच्या अगोदरचा जो सब्जेक्ट काय असतो तो करता नेहमी नाऊन असतो. मान्य?
व्हर्ब नंतर येणारा जो ऑब्जेक्ट असतो तो पण नाऊन असतो. आणखी नाऊन कुठं पाहायला मिळतं तुम्हाला? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे एम, इज, आर याच्यानंतर जे येतं ते सुद्धा नाऊन असतं. ते इन्फिनिटिव्हमध्ये पण पाहिलं असेल तर पाहायचं, आणि जर्नमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि आणखी प्रेपोजिशन, प्रेपोजिशन नंतर सुद्धा नाऊन येतं. एवढ्या ठिकाणी आपल्याला नाऊन पाहायला मिळतं. आता बघा ते काय म्हणतात की हे जे अंडरलाईन केलेलं वाक्य आहे ते काय आहे? सिम्पल प्रेझेंट आहे, नाऊन हेड आहे, नाऊन फ्रेज, क्लॉज. बघा द टॉल गर्ल वेअरिंग अ ब्ल्यू फ्रॉक. बघा इथं काय दिसतं तुम्हाला? हे अंडरलाईन केल्याच्या आसपास पाहिजे. काय? इज आहे. इज. इज म्हणजे काय? व्हर्ब आहे. आणि व्हर्बच्या अगोदर काय असतो? सब्जेक्ट असतो. आणि सब्जेक्ट काय असतो? नाऊन असतो. म्हणजे हे जे भलं मोठं असणार आहे आपलं ते आपलं नाऊन असणार. नाऊन म्हणजे नाऊन फ्रेज. सेम आपण जेव्हा पाहणार PYQ नाऊन फ्रेज आणि नाऊन क्लॉजमध्ये पण हेच आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे? येस. ओके. म्हणजे हे आपलं नाऊन आहे आणि नाऊन फ्रेज आणि क्लॉजचा फरक आपण पाहणार आहे पुढे जेव्हा टॉपिक येईल तेव्हा आपण ते पाहूया. ठीक आहे? आत्तापुरतं हे नाऊनमध्ये मोडतं म्हणून नाऊन फ्रेज. ठीक आहे? बघा आयडेंटिफाय द काइंड ऑफ द नाऊन इन द अंडरलाईन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स. ग्रुप B 22चा प्रश्न आहे. द टेबल इज मेड अप ऑफ वूड. वूड म्हणजे काय? लाकूड. लाकूड काय आहे? कशापासून बनलेलं आहे? काहीतरी मटेरियलपासून बनलं आहे, काहीतरी वस्तूपासून म्हणजे काहीतरी पदार्थापासून बनलं आहे. आणि आपण काय शिकलो रे? आपण हे पाहिलं अबस्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन. अबस्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन हे कसे वापरतो आपण? हे नेहमी सिंग्युलर वापरायचे. बरोबर? सिंग्युलर आणि त्याच्यासमोर नो आर्टिकल. हे फिक्स लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न पडतो. ठीक आहे? मग यांनी एकदम बेसिक प्रश्न विचारला. वूड काय आहे? नाऊन आहे. कुठलं नाऊन आहे? मटेरियल नाऊन आहे. मटेरियल. आता प्रॉपर नाऊन म्हणजे काय? विशेष नाम एखाद्या व्यक्ती, जसं की राम, श्याम, गीता, हे तुमचे झाले प्रॉपर नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे सर्वसामान्य जातीला, जसं की बॉय आहे, सगळ्या मुलांसाठी बॉय शब्द, सगळ्या मुलीसाठी गर्ल हा शब्द. आणि कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन आहे काहीतरी, जसं की आर्मी आहे, पार्लमेंट आहे, कमिटी आहे. बरोबर? हे झाले आपले कलेक्टिव्ह नाऊन. आणि हे कलेक्टिव्ह नाऊन आपण जनरली सिंग्युलर घेत असतो. म्हणजे याच्यासमोर आपण सिंग्युलर नाऊन वापरतो. एक युनिट म्हणून जर काम करत असेल तर सिंग्युलर वापरतो, परंतु त्यातले वेगवेगळे लोक म्हणून काम करत असेल तर ते प्लुरल वापरतो. ते आपण ग्रामरमध्ये पाहतोच आहे. ठीक आहे? फाईन. बघा आता 8 नंबरचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. स्टेनोग्राफर ऑनलाईन एक्झाम 22ला प्रश्न विचारला. आता बघा आपण C पासून सुरुवात करू. न्यूज. मित्रांनो असे काही शब्द आहे की त्याला यस लागलेला असतो. तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही अशी तुम्हाला मी ट्रिक सांगून देतो. म्हणजे शेवटी यस लागलेला असतो पण ते सिंग्युलर वापरायचे. समजतंय का रे? बघा एक स्टोरी सांगतो. घरामधली एक मम्मी असते, आई. मम्मी बिचारी फिजिक्स शिकवण्याचं काम करते, पण तिचा जो नवरा आहे ना मिया, तो दारू पिऊन गडी जिमला जातो. आता गडी दारू पिऊन जिमला जातो, मग घरी काय होईल? घराचे हप्ते थकले जातात, घरामध्ये पगार येत नाही, पगार म्हणजे वेजेस येत नाही. मग बँकेचा समन्स येईल तुम्हाला. समन्स कुठं लागेल? न्यूजपेपरमध्ये लागेल. मग आपली बदनामी होईल. बरोबर? स्टोरी लक्षात ठेवा. बघा मम्मी फिजिक्स शिकवते, मिया दारू पिऊन जिमला जातो. मग काय होईल? समन्स येईल तुम्हाला. आणि मग वेजेस थकले जाईल ना, तुमचे वेजेस थकले जाईल. मग समन्स येईल. कुठं समन्स येईल? न्यूजपेपरमध्ये छापलं जाईल, न्यूज. आणि मग तुमची बॅड इनिंगची सुरुवात होईल. बघा आता मम्मी म्हणजे मम्स. फिजिक्स म्हणजे सगळे विषय. फिजिक्स झाले, याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स झाले, मेकॅनिक्स, सगळे विषय बरं का. फिजिक्स. मिया म्हणजे मिजलेस. दारू म्हणजे ड्रॉट्स. दारू, ट्रॉट्स. जिम म्हणजे जिम्नॅस्टिक. एवढे शब्द लक्षात ठेवायचे. समजलं का? हे नेहमी कसे वापरायचे रे? सिंग्युलर वापरायचे. समजलं का? मम्स फिजिक्स शिकवते, फिजिक्स सारखे विषय. मिया म्हणजे मिजलेस, दारू म्हणजे ड्रॉट्स, जिम म्हणजे जिम्नॅस्टिक, समन्स, वेजेस, न्यूज, इनिंग्स असे शब्द दिसले त्याला जरी यस लागलेले असेल तर ते सिंग्युलरच वापरायचे. बघा दी न्यूज. मग न्यूज काय वापरायचं आपल्याला सांगितलं? सिंग्युलर. वापरला का? बरोबर आहे, परफेक्ट आहे. म्हणजे C आपल्याला पाहिजे. त्यांनी करेक्ट विचारलं, आपल्याला C पाहिजे. C
इथं आहे, सगळीकडे सी आहे. बघा, ही हॅझंट अ ब्युटिफुल फर्निचर. बघा, फर्निचर, अ ब्युटिफुल फर्निचर. आता फर्निचर हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? हे अनकाउंटेबल आहे. मग आमच्या घरात 3 फर्निचर आहे, 4 फर्निचर आहे, 1 फर्निचर, 2 फर्निचर, 3 फर्निचर. आपल्याला काउंट करता येते का? नाही करता येत. म्हणजे हे अनकाउंटेबल नाऊन आहे. अनकाउंटेबल नाऊनला कधीही यस लागत नाही, त्याच्यासमोर कुठलंही आर्टिकलसुद्धा लागत नाही. मग यांनी काय केलं? अ फर्निचर केलं, चुकलं. म्हणजे हे चुकीचं झालं. म्हणजे बी नाही पाहिजे, बी नाही पाहिजे, बी नाही पाहिजे. 2 ऑप्शन आपले कटले. आता बघा, फर्निचरला आयोग काय करतं माहिती? कित्येकदा फर्निचरला यस लावून देतो, ते सुद्धा चुकलेलं असतं. समजतं का? फर्निचरला आयोग काय करतं? यस लावतं, ते सुद्धा चुकलेलं असतं. आता ही फर्निचरची स्टोरी पुढे मी तुम्हाला सांगून देतो लगेच. हां, इथं सांगून देतो. बघा, हां, हे जे शब्द येणार आहे, लगेज 1 2 3 मध्ये मोजता येत नाही. पोएट्री नाही, अल्फाबेट नाही मोजता येत. बेडिंग, क्लोदिंग, फर्निचर, इन्फॉर्मेशन, सिनरी हे अनकाउंटेबल नाऊन आहे. त्याला कधीही यस लागत नाही, त्याच्यासमोर कुठलंही आर्टिकल लागत नाही. आता लक्षात कसं ठेवणार? बघा, पोएट्रीमध्ये शिक्षण घेतलेला पोरग आपलं लगेज म्हणजे सामान विमान घेऊन कुठे गेलं? ABC मध्ये गेलं. ABC म्हणजे पुण्याला गेलं. ABC चौक माहिती आहे तुम्हाला? आप्पा बळवंत चौक. यस, ABC मध्ये गेलं. तिने काय केलं? तिथं चांगल्या फर्निचरवाली लायब्ररी पाहिली अभ्यासासाठी, आणि मग त्याने इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली. कशाची? इतिहास, भूगोल विषयाची, आणि पुढं सिनरी. आता बघा, पोएट्रीवाला पोरग लगेज घेऊन कुठे गेले? ABC मध्ये. ABC, ए म्हणजे अल्फाबेट, बी म्हणजे बिल्डिंग, सी म्हणजे क्लोथिंग. ABC झालं. मग पुण्यामध्ये चांगल्या फर्निचरची लायब्ररी पाहिली, इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली, सिनरी. हे शब्द दिसले की हे अनकाउंटेबल आहे, याला कधीही यस लागत नाही, कुठलंही आर्टिकल लागत नाही. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. आणि इथं पण लक्षात ठेवा, इथं पण याला यस लागणार नाही. पण यांनी आर्टिकल लावला, आर्टिकल पण लागणार नाही, चुकलं. बघा, व्हॉट अ नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच अ बॅड वेदर. बघा, नॉनसेन्स काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? पहिलं विचारायचं काउंटेबल आहे का अनकाउंटेबल. मोजता येतं का? अरे यार, त्या मुलाकडं, ते माझ्या मित्राकडे 2 नॉनसेन्स आहे रे. अरे नाही नाही, 3 नॉनसेन्स आहे त्याच्याकडे. म्हणते ते का आपल्याला? नाही ना, आपण फक्त म्हणतो नॉनसेन्स. 1 2 3 मध्ये त्याला मोजता येत नाही, म्हणजे हे अनकाउंटेबल आहे. आणि अनकाउंटेबलच्या अगोदर कुठलंही आर्टिकल लागणार नाही, लागणार नाही. म्हणजे हा पण चुकला. समजला का? बरोबर काय? फक्त आणि फक्त सी बरोबर आहे. समजलं का रे? बघा, फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्हाला आवडत असेल ना, कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं वाटतंय तुम्हाला. ठीक आहे, सपोज मी जर प्रश्न असा दिला, सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं, शी बॉट लगेजेस फ्रॉम पुणे. पुण्यावरून तिने सामान आणलं. मग मला सांगा, हे वाक्य बरोबर आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. शी ब्रॉट लगेजेस फ्रॉम पुणे, हे वाक्य बरोबर आहे का, की चुकीचं आहे, आणि काय चुकलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू किती लोक उत्तर देतात. ठीक आहे, फाईन. आता बघा, सेम, दी लगेजेस आर इन द क्लॉक रूम. तुम्हाला काय सांगितलं? हे जे शब्द आहे त्याला आपण कधी घेतो, त्याला कुठलाही आर्टिकल लावत नाही, त्याला प्लुरल करत नाही. यांनी यस लावला अपोस्ट्रोफी, म्हणजे हा ऑप्शन चुकला. ठीक आहे, ग्रामॅटिकली करेक्ट विचारलं म्हणजे ए नाही येणार आपलं, ए नाही येणार, ए नाही येणार, ए नाही येणार, डायरेक्ट उत्तर भेटलं. बघा, एक कन्सेप्ट क्लिअर, डायरेक्ट उत्तर भेटलं. बाकीचे पर्याय वाचण्याची पण गरज नाही. जेवढं काही शिकलो ना मी, ते मात्र क्लिअर पाहिजे. ठीक आहे ना? एकाच वरती इलिमिनेशनने सगळे पर्याय आपलं कट होतात. आता बघा, ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. बघा, एक रूल आहे, डझन, 100, थाउजंड्स, मिलियन, बिलियन, हे शब्द सिंगल आले की त्याला नेहमी यस लावायचं. आणि याच्या अगोदर जर एखादा नंबर आला, आकडा 1 2 3 आला, की याला यस यस लावायचं नाही. ठीक आहे, म्हणजे बघा, याच्या अगोदर आकडा आला, दिसतंय का तुम्हाला? कुठे गेलं रे? हां, ही गेव मी 2 डझन ऑरेंजेस. बघा, 2 डझन म्हणजे 2 डझन ऑरेंजेस दिलं. ऑरेंजेसला लागेल, पण या ठिकाणी डझनला डझन जर केलं असतं आयोगाने, ते चुकलं असतं. समजलं का तुम्हाला? कारण 2 डझन, 300, 4 मिलियन, 6 बिलियन, म्हणजे या शब्दाच्या अगोदर जर 1 2 3 एखादा नंबर लागला, तर हा जो डझन, थाउजंड्स, 100, त्याच्यानंतर मिलियन, बिलियन, हे जे शब्द आहे त्याला यस लागत नाही. समजलं का? हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे बी पाहिजे आपलं. उत्तर भेटलं ऑलरेडी सोबत. बघा, द टेबल्स लेग इज ब्रोकन. फार इंटरेस्टिंग आहे.
बघा दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर सजीवासाठी आपण काय वापरतो, ॲपोस्ट्रॉफी एस लावतो, बरोबर. म्हणजे कसं, राम्स मदर म्हणजे रामची आई सजीव आहे ना, त्यामुळे रामला ॲपोस्ट्रॉफी एस लागला. पण निर्जीव वस्तूसाठी ॲपोस्ट्रॉफी लागत नाही, त्यासाठी आपण ऑफ लावतो, ऑफ. समजलं का. म्हणजे यांनी काय केलं, यांनी द टेबल्स केलं. बघा टेबल हे निर्जीव आहे ना रे. पहिलं त्याला विचारायचं सजीव आहे की निर्जीव आहे तू. हा टेबल तर निर्जीव आहे आणि निर्जीवला ॲपोस्ट्रॉफी लागत नाही, कारण सजीवाला लागतो. म्हणजे हे चुकवलं यांनी. मग इथं काय पाहिजे, ती द टेबल्स लेग नाही पाहिजे, इथं पाहिजे होतं द लेग ऑफ टेबल. द लेग ऑफ टेबल इज ब्रोकन. काय पाहिजे होतं, द लेग ऑफ टेबल इज ब्रोकन असं पाहिजे होतं, तेव्हा ते बरोबर झालं असतं. म्हणजे हे पण त्यांनी चुकवलं आहे. फॉर गॉडनेस सेक फॉरगिव्ह मी. बघा ज्या शब्दामध्ये शेवटी यस किंवा डबल यस लागतं ना, त्याचा ॲपोस्ट्रॉफी करताना पुढं फक्त असं ॲपोस्ट्रॉफी टाकायचं, त्याच्या पुढं यस लावायचं नाही. जनरली सेकच्या शब्दासोबत हे पाहायला मिळतं तुम्हाला, गुडनेस सेक, बॅडनेस सेक. समजलं का. म्हणजे यस किंवा डबल यस लागण्याच्या अगोदर त्या ज्या शब्दाला शेवटी यस किंवा डबल यस लागतं त्याचा प्लुरल करताना फक्त ॲपोस्ट्रॉफी लावायचा. समजलं का. पुन्हा यस लावायचा नाही. म्हणजे आपलं उत्तर भेटलेलं आहे बी नंबर. ओके. आता पुढे बघा. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो. जॉन इज माय कझिन ब्रदर अँड जॉन इज माय कझिन. बघा कझिन म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. म्हणजे कझिन ह्या शब्दामध्येच भाऊ किंवा बहीण आली, पुन्हा ब्रदर वापरण्याची गरज नाही किंवा पुन्हा सिस्टर वापरण्याची सुद्धा गरज नाही. समजलं का. येस. म्हणजे जॉन इज माय कझिन एवढंच बरोबर आहे. म्हणजे काय येईल आपलं, ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट. एक नंबर आपलं उत्तर आहे. समजलं का. येस. पुढे बघा. द कमिटी डॅश डॅश कन्सिडर युअर रिक्वेस्ट. येस फाईन. आता बघा फार इंटरेस्टिंग आहे. कमिटी म्हणजे खूप सारे लोक आहे, काय कलेक्टिव्ह नाऊन आहे आपला. आणि तुम्हाला सांगितलं ग्रामरचा रूल काय सांगतो आपल्याला, कलेक्टिव्ह नाऊन हे कसं घ्यायचं रे, सिंग्युलर घ्यायचं. पण याला अपवाद आहे मित्रांनो. जर त्या कमिटीतल्या वेगवेगळ्या लोकांबद्दल बोलत असेल ना, आता सपोज कमिटी आपण म्हणतो कमिटी हॅज पास द बिल. कमिटीने बिल पास केलं म्हणजे सगळ्यांनी एकतर्फे केलं. पण जर मी असं म्हटलं कमिटी आर डिस्कसिंग बिल, डिस्कस करताय म्हणजे कोण करताय, तिथले लोक करतायत. अशा वेळेला आपण लोकांबद्दल बोलतोय. आणि प्रश्न बघा बरं का कसा बनवला यांनी. द वर्ब विच ॲग्रीज विथ द सब्जेक्ट द कमिटी इज इन नॅशनल कॉन्कॉर्ड. आता हा एक सेपरेट पण प्रश्न विचारतं. एक आहे तुमचं ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड आणि दुसरं आहे नॅशनल कॉन्कॉर्ड. बघा सब्जेक्टनुसार वर्ब जर ग्रामरचं रूल फॉलो करते त्याला म्हणतात ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड, आणि जे ग्रामरचं रूल फॉलो न करता अर्थानुसार क्रियापद फॉलो करतात त्याला म्हणतात नॅशनल कॉन्कॉर्ड. आता हाच शब्द घेऊ आपण. बघा जर मी असं म्हटलो द कमिटी हॅज पास्ड बिल. आता बिल पास केलं म्हणजे काय, सगळ्यांनी पास केलं ना, एक युनिट म्हणून पास केलं. म्हणजे या ठिकाणी हे काय कलेक्टिव्ह नाऊन म्हणून काम करतंय. म्हणजे सिंग्युलर घ्यायचं, या ठिकाणी हॅज घेतलं. द कमिटी हॅज पास द बिल हे झालं तुमचं ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड. कारण ग्रामर काय सांगतं, सिंग्युलर क्रियापद असेल तर सिंग्युलर वर्ब, प्लुरल असेल तर प्लुरल. मग कलेक्टिव्ह नाऊन आपण ग्रामरमध्ये सिंग्युलर मानतो म्हणून सिंग्युलर घेतलं, ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड. पण आता इकडे या, आता येऊ इकडं. ते काय म्हणतो नॅशनल कॉन्कॉर्ड. मग आता ग्रामरच्या रूलनुसार नाही, अर्थानुसार. अर्थानुसार म्हणजे काय, कमिटी हे आपण सिंग्युलर नाही मानणार. आता आपण कमिटीतल्या लोकांबद्दल बोलणार आहे. 5 लोक, 10 लोक, 15 लोक काय असतील ते काय मग प्लुरलच आहे. लोक आहे म्हणजे प्लुरल आहे. म्हणजे आपल्याला इज चालणार नाही, हॅज चालणार नाही, आपल्याला लागेल हॅव. कमिटी हॅव कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. या ठिकाणी बघा हॅव आपण कमिटी मुळे घेतलेला नाहीये, आपण नॅशनल कॉन्कॉर्ड फॉलो करतोय आणि हे अर्थानुसार असणार आहे. मग कमिटी हे अर्थानुसार काय होईल, त्यातल्या लोकांबद्दल आपण बोलणार आहे. म्हणजे या ठिकाणी हॅव येऊन जाईल. समजलं का तुम्हाला. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे. डी 4 नंबर. आणि आयोग सेपरेट प्रश्न पण विचारतो, ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड आणि नॅशनल कॉन्कॉर्ड. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता सपोज मी तुम्हाला एक वाक्य देतो. ठीक आहे. दी आर्मी
सॉरी दी पार्लमेंट घेऊ आपण, दी पार्लमेंट दी पार्लमेंट डॅश डॅश बिल असं वाक्य फक्त. आता या ठिकाणी हॅव वापरायचं की हॅज वापरायचं, आणि मी तुम्हाला सांगतो, मला तुम्ही ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड वापरा. ग्रामॅटिकल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. जर मला हे ग्रामॅटिकल कॉन्कॉर्डने वाक्य बनवायचं असेल तर द पार्लमेंट डॅश डॅश बिल या वाक्यामध्ये हॅज येईल की हॅव येईल. बघू तुम्हाला ग्रामॅटिकल कॉन्कॉर्ड आणि नॅशनल कॉन्कॉर्ड कळाला का? ठीक आहे, याचं कमेंट बॉक्समध्ये ठेवा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल तिथं. बघा 12 नंबर, डॅश डॅश इज अ करेक्ट कंपाऊंड नाऊन. बघा आता कंपाऊंड नाऊन मुलं हे पाठ करतात बरं करे. ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ, सन इन लॉ, कमांडर इन चीफ, पासर बाय, हे शब्द पाठ करायचे नाही. समजलं का? मुलं हे पाठ करतात. कन्सेप्ट लक्षात ठेवायची. कन्सेप्ट काय आहे? कंपाऊंड नाऊन म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द तिथं पाहायला मिळतात. असा प्रश्न जनरली आयोग म्हणतो की कंपाऊंड नाऊनचं प्लुरल करा, असंच प्रश्न विचारतो. मग प्लुरल करताना जो मुख्य शब्द आहे, मुख्य म्हणजे बॉस, जो मुख्य शब्द आहे तो शब्द पाहायचा आणि त्यालाच यस किंवा यस लावायचं. एवढं सिंपल आहे. पुरं पाठ करतात मग लॉ लावायचं, ब्रदर लावायचं. आता बघा प्लुरल फॉर्ममध्ये, आता ब्रदर्स इन लॉ, आता ठीक आहे, ब्रेथरेन इन लॉ असं नसतं. बघा ब्रदर्स इन लॉ यांनी काय केलं, ब्रदरला पण यस लावलं आणि लॉजला पण लावलं, चुकलं. ब्रदर इन लॉमध्ये काय लावलं, मुख्य शब्द काय रे, ब्रदर मुख्य शब्द आहे ना, मग ब्रदरला यस लावायला पाहिजे आणि लॉजला लावलं, चुकलं. मग ब्रदर इन लॉमध्ये लॉज मुख्य आहे म्हणजे हे मुख्य. आता मी सिस्टर इन लॉ म्हणलो, सपोज सिस्टर इन लॉ, याचा प्लुरल करा म्हटलं तर तुम्ही कोणाला लावाल? मग पहिले शोधायचं, लॉ मुख्य शब्द आहे की सिस्टर? मुख्य शब्द सिस्टर आहे, मग सिस्टर्स इन लॉ. समजलं का? किंवा मी म्हटलं कमांडर इन चीफ, या वाक्यामध्ये कमांडर मुख्य शब्द आहे, कमांडर लाव, कमांडर्स इन चीफ. आता प्रश्न विचारला होता आयोगाने ग्रुप सीला, पासर बाय, मुख्य शब्द काय, बाय की पासर आहे? पासर आहे, पासर्स बाय असं पाहिजे. समजलं का? आयोग काय करतात, दोन्ही शब्दाला यस लावतं, नाही मुख्य शब्दालाच लावायचं. ठीक आहे, आणि हे पाठ करण्याची गरज नाही. म्हणजे कुठे आपलं उत्तर ए मध्ये उत्तर आहे, हे म्हणजे कुठे 4 नंबरला. बघा चूज द करेक्ट सेंटेन्सेस, राज्यसेवा 21ला प्रश्न विचारला. बघा व्हॉट नॉनसेन्स आठवलं का? आता मागच्या प्रश्नामध्ये आयोगाने काय केलं, अनॉनसेन्स केलं होता. तुम्हाला मी सांगितलं होतं नॉनसेन्स हा अनकाउंटेबल आहे, कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही. बरोबर आहे, पुढं पाहिजे पण गरज नाही. व्हॉट नॉनसेन्स टू हॅव अ पिकनिक इन सच बॅड वेदर, पुढं बरोबर आहे, म्हणजे वाक्य बरोबर आहे, परफेक्ट बरोबर आहे. सी पाहिजे, यापैकी असेल. द न्यूज आठवलं का तुम्हाला? न्यूज, मग मी फिजिक्स शिकवते, मी या दारू पिऊन जिमला जातो, मग वेजेस टाकतात, समोन्स येतं न्यूजमध्ये, नाही का? या गोष्टी यस लावला तरी काय सिंग्युलर वापरायचं. मी काय केलं, प्लुरल वापरलं, चुकलं. इथं काय पाहिजे होते, द न्यूज इज गुड टुडे असं पाहिजे होतं, यांनी चुकवलं आहे. म्हणजे आपल्याला बी नको, यामध्ये बी नको आहे म्हणजे हे नको आहे, या दोन्हीपैकी उत्तर आहे. बघा ही हॅझंट ब्युटिफुल फर्निचर. बघा पुन्हा फर्निचरला काय केलं, नी फर्निचरला ब्युटिफुल फर्निचर केलं. तुम्हाला सांगितलं पोएट्रीमध्ये शिक्षण घेतलेला पोरग लगेच घेऊन कुठे गेलं, एबीसीमध्ये गेलं. ए म्हणजे अल्फाबेट, बी म्हणजे बेडिंग, सी म्हणजे क्लोथिंग. तिथं फर्निचरची लायब्ररी शोधली, फर्निचर. मग इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली, इन्फॉर्मेशन, सिनरी. हे शब्दांना कधी यस लागत नाही ना, कुठल्या आर्टिकल लागत नाही, त्यामुळे हे पण चुकलं. फक्त आणि फक्त सी बरोबर आहे. समजते का रे? येस. आता पुढे बघा, हां आता बघा सेम. द कमिटी डॅश डॅश कन्सिडर युअर रिक्वेस्ट, कमिटीनं तुझी रिक्वेस्ट कन्सिडर केलेली आहे. मग काय विचारतात की ते द कमिटी नॅशनल कॉन्कॉर्डनुसार काय असेल. नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणजे काय, अर्थानुसार काय घेतो आपण, प्लुरल घेतो. म्हणजे कमिटी हे सिंग्युलर नाही घेणार, त्याच्या लोकांबद्दल घेणार. म्हणजे इथं काय येईल, हॅव येईल. हॅव द कमिटी हॅव कन्सिडर युअर रिक्वेस्ट. म्हणजे या वाक्यामध्ये कमिटी हे सिंगल युनिट म्हणून काम करत नाही आहे, तर त्या कमिटीतल्या लोकांबद्दल आपण बोलतोय की त्यांनी विचारामध्ये घेतली. समजलं का? नॅशनल कॉन्कॉर्ड. पुढे बघा, आयडेंटिफाय द युनिट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स दॅट हॅज अन एरर. फाईन वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर्स. बघा आठवलं का? लगेच तुमच्या क्लिक झालं पाहिजे. फर्निचर, लगेज, ऑफस्प्रिंग, ABC वाला, अल्फाबेट, बेडिंग, क्लोथिंग, याला कधीही यस लागत नाही. म्हणजे इथं चुकीचं आहे. सी नंबर. पुढे बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट. जेव्हा बघा असं इनकरेक्ट दिसतं ना, लगेच त्याला गोल करून ठेवायचं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्याला इनकरेक्ट शोधायचं आहे. राज्यसेवा 19ला बेस्ट विचारला. बघा द वेजेस ऑफ सीन, आठवलं का? वेजेस,
सेम स्टोरी. मम्मी फिजिक्स शिकवते, मी दारू पिऊन जिमला जातो. मग वेजेस थकले जातात, न्यूजपेपरमध्ये समन्स येतं. म्हणजे मम्स, न्यूजलेस, फिजिक्स, जिमनॅस्टिक्स, ड्रॉट्स, समन्स, न्यूज, वेजेस हे नेहमी सिंग्युलर वापरायचं. यांनी काय केलं, यांनी सिंग्युलर वापरला का नाही, यांनी प्लुरल वापरायचं, चुकलं. म्हणजे ते काय पाहिजे होतं, द वेजेस ऑफ सीन इज डेथ, इज पाहिजे तिथं. म्हणजे ए नंबर त्यांनी चुकवलेला आहे. आपलं इनकरेक्ट पाहिजे, म्हणजे आपला ए नंबर पाहिजे आपल्याकडं. समजलं का. येस. आय हॅव मेनी वर्क्स. बघा आता मेनी, पहिली गोष्ट तर मेनी आणि मच एक लक्षातच ठेवायचं. मेनी हे आपण काउंटेबल नाऊनच्या अगोदर लावतो. काउंटेबल म्हणजे बघा आपण म्हणतो मेनी बॉईज किंवा मेनी गर्ल्स, कारण आपल्याला ते मोजता येतात. मेनी हे नेहमी काउंटेबलच्या अगोदर लावतो आणि मच हे आपण अनकाउंटेबलच्या अगोदर लावतो. म्हणजे मच शुगर किंवा मच मिल्क अशा पद्धतीनं. समजलं का तुम्हाला. मेनी हे काउंटेबल, मच हे अनकाउंटेबलच्या समोर नावायचं. आता बघा वर्क म्हणजे काय, काम. हे काउंटेबल एक अनकाउंटेबल आहे. एक काम दोन काम नाही, वर्क हे अनकाउंटेबलच आहे. याच्या अगोदर काय येईल, मच येईल. मच. आय हॅव मच वर्क टू डू असं पाहिजे होतं. त्यामुळे हे पण त्यांनी चुकवलेलं आहे. डू नॉट मेक फ्रेंड्स विथ द सेल्फिश पीपल. फ्रेंड लावतो आपण, कॉमन नाऊन लगेच लावतो. सेल्फिश मित्राबरोबर मित्र बनू नका. ओके बरोबर आहे. डू नॉट मेक फ्रेंड्स विथ, ओके बरोबर, परफेक्ट बरोबर आहे. ठीक आहे, काय अर्थ नाही. म्हणजे आपलं हे दोन चुकीचं आहे. त्यांनी विचारलं इनकरेक्ट, म्हणजे ए आणि बी आपलं उत्तर पाहिजे. 2 नंबर. बघा 17 नंबर, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता शेवटचे एक प्रश्न राहिला फक्त. राज्यसेवा 18. बघा सीझर्स आठवलं का तुम्हाला. सीझर्स, ट्राउझर्स, शॉर्ट्स, पायजमास. सीझर म्हणजे कैची आपली, 2 टोकं, 2 वाले काय असतात, नेहमी प्लुरल असतात. आर वापरलं, बरोबर आहे. स्टॅटिस्टिक्स वॉज ऑलवेज माय वर्स्ट सब्जेक्ट. आठवलं का तुम्हाला. मम्मी दारू पिते, मम्मी फिजिक्स शिकवते. फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, मेकॅनिक्स हे जे विषय आहे, विषय म्हणून वापरले तर ते नेहमी आपण सिंग्युलर घेतो. वॉज बरोबर आहे. द इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज. बघा आता इकॉनॉमिक्सला पण यस लावलं आहे बरं का. आता इथं अपवाद येतो आपला. आपण मम्मीची जी सिरीज पाहिली होती, मम्मी फिजिक्स शिकवते. बघा मित्रांनो, हे जे विषय ना, फिजिक्स, स्टॅटिस्टिक, मेकॅनिक्स, हे जर विषय म्हणून वापरले, विषय म्हणून वापरलं तर हे नेहमी सिंग्युलर म्हणून घ्यायचे. पण हे जर आयडिया म्हणून वापरले असेल तर ते प्लुरल घ्यायचे. हा अपवाद आहे बरं का. आणि अपवादावरती आयोग प्रश्न विचारतात. बघा आता इथं स्टॅटिस्टिक वॉज ऑलवेज माय वर्स्ट सब्जेक्ट. सब्जेक्टबद्दल बोललं म्हणून सिंग्युलर घेतला. आता द इकॉनॉमिक्स बिहाइंड देअर पॉलिसीज, त्यांच्या आर्थिक पॉलिसीबद्दल बोललं जातं. म्हणजे इकॉनॉमिक्स विषयाबद्दल बोललं जात नाही. आपण म्हणतो ना भारताचं आर्थिक धोरण, तर धोरणबद्दल बोलतायत. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्टबद्दल बोलत नाही तर आयडियाबद्दल बोलताय, तर आयडिया आपल्याला प्लुरल घ्यावी लागते. मग इथं बघा त्यांनी आर वापरलं, बरोबर आहे. ह्या इकॉनॉमिक्स हे आयडियासाठी वापरलं, प्लुरल घ्यायचं, हे पण बरोबर आहे. समजलं का तुम्हाला. पण जर असं असतं इकॉनॉमिक्स वॉज माय फेवरेट सब्जेक्ट, मग इकॉनॉमिक्स सब्जेक्टबद्दल बोललं जातं, त्या ठिकाणी वॉज आलं असतं सिंग्युलर. ठीक आहे. अरे समजतंय का तुम्हाला. म्हणजे काय, हे 3 बरोबर आहे. आता बघा द गव्हर्निंग पार्टी युज्युअली डू. बघा पहिलं क्रियापद पाहिजे डू, हे बरोबर आहे का. करता काय, द गव्हर्निंग पार्टी. पार्टी म्हणजे शासन करणारी पार्टी, एक पार्टी असते कुठली तरी. मग पार्टी हे सिंग्युलर आहे. समजलं. पार्टी म्हणजे काय, अनकाउंटेबल आहे, सिंग्युलर आहे. म्हणजे सिंग्युलर वापरायची या ठिकाणी. क्रियापदाला काय पाहिजे, क्रियापदाला यस किंवा यस लावायला पाहिजे. डू हे क्रियापद आहे, त्याला यस लावलं का नाही लावलं, म्हणजे प्लुरल केलं, या ठिकाणी चुकलं. इथं पाहिजे होतं द गव्हर्निंग पार्टी युज्युअली डज, तेव्हा ते बरोबर आलं असतं. समजलं का. म्हणजे 1, 2, 3 बरोबर आहे, 4 नंबर चुकीचं आहे. ABC बरोबर. ठीक आहे. यस. आता बघा फायनल प्रश्न आहे आय थिंक. इफ आवर डॅश डॅश आर हेल्दी इन द माइंड दे विल ट्रीट आवर डॉटर्स प्रॉपरली. टॅक्स असिस्टंटला 15ला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा हे कंपाऊंड नाऊनचा प्रश्न आहे. आता सिंग्युलर वापरायचा प्लुरल वापरायचा. बघा इथं क्रियापद काय वापरलं, आर वापरलं. आर वापरलं म्हणजे प्लुरल आहे, म्हणजे नाऊन सुद्धा कसं पाहिजे, प्लुरल पाहिजे. म्हणजे हे कंपाऊंड नाऊन काय पाहिजे, प्लुरल पाहिजे. तुम्हाला सांगितलं मुख्य शब्दाला फक्त यस लावायचा. मुख्य शब्द काय, सन. पण यस याला पण लावलं, चुकलं. याला लावलंच नाही. हां इथं लावलं बघा, इथं मुख्य शब्दाला यस लावला. सन्स इन लॉ, हे वाक्य बरोबर आहे. 3 नंबर. समजलं का तुम्हाला.
अरे समजलं का? अशा ठिकाणी आपले 2000 अगदी 15-16पर्यंत PYQ पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, म्हणजे तुम्ही मला सांगा आता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसं वाटलं, आणि तुमच्या कमेंट बॉक्सवर डिपेंड असेल की सिरीज कंटिन्यू करायची की थांबवायची. जर तुमचे छान छान कमेंट आले, चांगले कमेंट आले, तुम्हाला जर आवडत असेल तरच आपण ही पुढे कंटिन्यू करू. नंतर हळूहळू प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब असे पूर्ण हळूहळू कवर करूया. ठीक आहे? तुम्हाला जर आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, लाईक करा. ठीक आहे? भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.